आम्हाला हवंय स्वातंत्र्य, आम्हाला हवंय स्वातंत्र्य. तुमचं हे आंदोलन बंद करा आणि घरी जा, नाही तर विनाकारण तुम्हा लोकांना अटक करावी लागेल. नाही थांबवणार आम्ही आमचं आंदोलन. तुम्ही इथून निघून जा. आम्हाला हवंय स्वातंत्र्य, आम्हाला हवंय स्वातंत्र्य, आम्हाला हवंय स्वातंत्र्य. पकडा ह्यांना. बंधूंनो, कोणीही घाबरू नका, कोणीही पळून जाऊ नका. हे इंग्रज आपला काही बिघडवू शकत नाहीत. घेऊन चला याला. आणि आमच्याकडे एवढी माहिती आहे की एकाच तालुक्यात पकडल्या गेलेल्या सगळ्या क्रांतिकारकांना ते एकाच ठिकाणी ठेवतात आणि अशा प्रकारे रमा भीमाकडे पोचेल. पण शिंदे साहेब, आपण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू शकू? पोहोचू. मी रमाला युक्ती सांगितली आहे. रमा, 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 रमा. रामजी, बाबा सापडली का रमा? नाही. आनंद, मंगेश, तुम्ही दोघे घरला जा. घरला कोण नाहीये. पण आषाढीला घरला कोणीतरी असणं लय गरजेचं आहे. आम्ही तिघं रमाला शोधायला जातो. नाही बाबा, तुम्ही ऐक. तू जा. तुम्ही चल. चला शिंदे साहेब. चल. रमा, रमा. साहेबांनी सांगितलंय की भीमरावच्या रात्रीच्या जेवणात विष द्या. भीमराव, आजची रात्र तुझी शेवटची रात्र असेल. ये हा. साहेब, काम झालं? हो साहेब. लवकर खा. इतका वेळ नाहीये. रात्रभर तुला खायला घालू. असं वाटतंय की ह्या लोकांनी ह्यांच्या जेवणात विष टाकलंय. मला पण भूक लागली. अरे
उत्कृष्ट जेवण घेऊन या. येस सर. तुम्हाला भूक लागलीये तर मला सांगितलं असतं तर मी खायला दिलं असतं. काही हरकत नाही. आता जे जेवण येईल ते तुम्ही खाऊन घ्या. मी तुमची बायको आहे रमा. रमा, रमा तू इथे कशी आलीस? तुम्हाला वाचवायचं होतं आणि शिंदे साहेबांनी सांगितलं का तुम्हाला वाचवायचं असेल तर हाच एक मार्ग आहे, नाही तर हे तुम्हाला मारून टाकतील. तुम्ही घाबरू नका. त्यांनी जेवण आणलं तर ते खाऊ नका. काय झालं? काही नाही. हा माझा मित्र आहे रामू. ह्यालाही पकडून आणलंय इंग्रजांनी. अच्छा. हे घे, खाऊन घे. हो जेवतो. आत्ताच खा. हो. आनंद, पोरा रमाबद्दल काही कळलं? नाही. आत्या, आता तर शोधून आले ना तिला, आणि रमा जेव्हा पळून जाती तेव्हा तुम्ही तिला नाही सांगत की नको जाऊ? जर येईस तिला सगळं समजावलं असतं ना तर अशी पळून गेली नसती ती. ठाव नाही या घरच्या लोकांचा भ्रम कधी दूर होणार की भीम आणि रमाला या घराची काही चिंता बी हाय? हो आई, नाही त्यांना कुठलीच चिंता बिलकुल नाहीये, ना या घराची ना कुठल्या नात्याची. जर तिला कुठली चिंता असेल ना तर फक्त एका गोष्टीची, नवरा जर अडचणीत असेल तर त्याला वाचवता कसं येईल. आत्या, तुला माहितीये क्रांतिकारकांचा वेश करून गेले की जेणेकरून आपल्या भीमला परत आणता येईल. समजतंय का किती मोठं संकट ओढवून घेतलंय तिनं? नाही ना? आणि लक्ष्मी, समज, असं समज की तुझा नवरा अशाच कुठल्या तरी संकटात सापडला. उचलशील असं पाऊल? कुठलाही विचार न करता अशी रमासारखी निघून जाशील? नाही ना? मग जे करतेस ते कर आणि जाऊन झोप आणि पोरांना पण झोपव. आत्या, आता आपण फक्त आशा करू शकतो की सगळं ठीक होईल. हो. असं कसं होईल? मी होऊ देईन का? ही खबर तर मी नरोत्तम जोशी पर्यंत पोचवीनच. रमा भीमाला सोडून घेऊन येणार? काय पण हे बघा मशाली अजूनही जळते. याचा अर्थ थोड्या वेळापूर्वी क्रांतिकारी इथेच होते. इंग्रज इथं आले असतील. क्रांतिकारी ह्या मशाली सोडून पळून गेले आणि कदाचित रमाला पकडून घेऊन गेले असतील. रमा जिथे जिथे गेली असेल संपूर्ण रस्ताभर मोत्याची माळ तोडून तोडून टाकली असेल. आपल्याला फक्त ते मोती शोधून शोधून तिथे पोहोचलं पाहिजे. चला चला या. शिंदे साहेबांनी जसं सांगितलं होतं त्यानुसार ते सकाळपर्यंत आपल्याला शोधत इथे येतील. मग तुम्ही सुटाल इथून.
रमा, मला माझ्या सुटकेची काळजी नाहीये. तू इथे आलीयस, तुला जर काही झालं तर काय गरज होती इथे यायची? तुम्ही ना प्रत्येक वेळी मला प्रत्येक गोष्टीसाठी थांबू नका. तुम्ही संकटात होता, तुमचं संकटातून बाहेर पडणं महत्वाचं होतं, म्हणून इथं आले. आणि इथं आले तर मला एक नवीन नाव मिळालं, रामू. या जेवणाचं काय करायचं? याच्यात विष असन, हे खाल्लं नाही तर त्यांना संशय येईन, पण त्यांना सकाळपर्यंत संशय नाही येऊ द्यायचा. जाऊन बघा, तो जेवून मेला असेल तर त्याचं प्रेत उचलून फेकून द्या. हो साहेब. डॉक्टर, डॉक्टरला बोलवा. खूप दुखतंय, मरून जाईन मी. डॉक्टर. अरे डॉक्टरांना बोलवा, नाहीतर हा मरून जाईल. कोणी डॉक्टर येणार नाही. जसं राहायचं तसं राहा. मरून जाईन मी. डॉक्टर. रात्रभर असा तरपडत राहा, सकाळपर्यंत काम तमाम होऊन जाईल. डॉक्टर. खूप दुखतंय. मालक, बातमी अशी आहे, रमा कोणीतरी शिंदे साहेबांच्या मदतीनं क्रांतिकारी बनून इंग्रजांच्या दुनियेत गेलीये आणि स्वतः क्रांतिकारकाचा वेश बदलून भीमापर्यंत पोचायला निघालीये. चांगलं आहे. जर निघाली असेल तर चांगलं आहे हितेश. आता मी मारणार एका दगडात दोन पक्षी. ते कसं? म्हणजे रमालाही तिथेच निपटून टाकू. भीमा संग. सगळ्यात आधी मला हे बघावं लागेल, काय रमा खरंच भीमरावापर्यंत पोचली आहे. आणि जर पोचली असेल तर ही गोष्ट मी त्या इंग्रज अधिकाऱ्याला थेट सांगीन. मग रमाबाईंनी जी युक्ती केली आहे त्या इंग्रज अधिकाऱ्यांबरोबर, त्याचा दंड ते स्वतः तिला देतील. मोती, मोत्यांची रांग. याचा अर्थ रमाई याच दिशेने गेली असणार. याच्या मदतीनं आपण रमाने भीमपर्यंत पोहोचू शकतो. चला.
जाऊन त्या इंग्रज अधिकाऱ्याला सगळं काही सांगतो. भीम आणि रमा दोन्ही पती पत्नीला एक सोबतच मारून टाकतो. जोशीजी, आज तुम्ही कुठे पण जायचं नाही आणि तोपर्यंत जायचं नाही जोपर्यंत माझा भाऊ परत येत नाही. अच्छा, आणि कोण थांबवणार मला? तू? नाही, मी थांबवेन. नाही थांबवू शकणार. घेऊन जायला जाऊन तर दाखव. आणि माझा हात लावण्याने तू अपवित्र पण नाही होणार, कारण मी पण तुझ्याच जातीचा आहे, उच्च जातीचा. हात सोड, नाहीतर इथेच तुला. अरे काही करू शकणार नाहीस तू. सोड. सोड. आता तू काय पण करू शकत नाहीस माझ्या भावाला आणि रामाला. आनंद बाळा, जा एक दोरी घेऊन ये, याला इथेच बांधून ठेवू. मी सांगतो, सोड मला. खूप पाहिले तुझ्यासारखे. Horse! सर, हीच ती जागा असेल तिथे रामा आणि भीम कैदेत आहेत. पण आपण भीम आणि रामाला सोडवणार कसं? सोडवायचं काय? आपण जाऊन यांचे हातपाय तोडून टाकू आणि भीम रमाला घेऊन येऊ. नाही, आपण असं नाही करू शकत. आपल्याला दुसरा काहीतरी उपाय करावा लागेल. पर शिंदेजी, अजून कोणता उपाय आहे? सांगा तुम्ही लवकर आम्हाला. मी सांगतो, लक्षपूर्वक ऐका. सर, मला नरोत्तम जोशीने तुमच्याशी काही सांगण्यासाठी पाठवलंय. काय सांगण्यासाठी? तुम्ही इकडे येता का जरा? सांगा. काय झालं? बेला की काय? बाबा, भीम, रमा, रामजी, अजून हित कोणी येण्याआधी लवकर हितनं निघून जाऊया. चल चल चल. चला तुम्ही. नाही काका, मी इथून असं पळून नाही जाऊ शकत. पर भीम काका, पळपुटा होऊन पळून जाणं म्हणजे व्यवस्थेचा अनादर करण्यासारखं आहे आणि मी व्यवस्थेचा अनादर नाही करू शकत.